नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या काही ना काही इच्छा असतात. कित्येक वेळा आपल्या इच्छा अपूर्ण राहतात. इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. स्वतःचं घर हवं असेल, पैसा हवा असेल, गाडी हवी असेल, संपत्ती हवी असेल किंवा अजून काहीही, नोकरी, व्यवसाय, काहीही तुमची कुठलीही कठीण इच्छा असेल जी वर्षांपासून सतत अपूर्ण राहत असेल, काही केल्या तुमची इच्छा पूर्ण होत नसेल, तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नसेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत पॉवरफुल अशा काही टेक्निक किंवा असे काही उपाय सांगणार आहे, जे उपाय केल्यानंतर वर्षानुवर्षांपासून कधीही न पूर्ण होणाऱ्या ज्या इच्छा आहेत, ह्या इच्छा तुमच्या पूर्ण होऊ लागतील. ज्या इच्छांमध्ये सतत अडथळे येत होते, सतत अडचणी येत होत्या, त्या अडचणी, ते अडथळे दूर होतील आणि तुम्हाला जे हवं आहे ते तुमच्या समोर असेल. बघा, बऱ्याच वेळा आपण प्रयत्न करतो, सगळं करतो, पण आपण कित्येक वेळा प्रयत्न करून थकतो आणि थांबतो. मग त्यावेळेस आपण मनात एक गोष्ट आणतो की जाऊ दे, माझं नशीब नव्हतं, माझं नशीब मला साथ देत नाहीये, म्हणजे नशीब आपण मानतो. बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही नशीब साथ देत नसेल तर उपाय करा. जेव्हा प्रयत्नांसोबत, कष्टासोबत उपाय करता, तेव्हा त्या प्रयत्नांना, त्या कष्टाला तुमचं नशीब साथ देतं. आणि जेव्हा तुमचं नशीब तुम्हाला साथ देतं, तेव्हा तुमच्या नशिबात जे नसतं तेही तुम्हाला प्राप्त होतं. आता मी जे 3 उपाय सांगणार आहे, त्यापैकी एक जरी उपाय तुम्ही केला तरीही तुमची कुठलीही अपूर्ण असणारी इच्छा असेल, मुलांचे विवाह असतील, नोकरी असेल, पैसा, धन, कर्जमुक्ती असेल, स्वतःचं घर हवं असेल, गाडी असेल, फ्लॅट असेल, जागा असेल, काहीही, नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर ती प्रत्येक इच्छा तुमची या उपायाने नक्कीच पूर्ण होईल. सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, हा उपाय आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा. बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये जे म्हणता, जे सांगता ते तुमच्याकडे रिटर्न येतं. जेवढी पॉझिटिव्हिटी ठेवता तेवढ्याच पॉझिटिव्हिटीने ते तुमच्याकडे परत येतं. या उपायासाठी तुम्हाला तुमचा उजवा तळपाय लागणार आहे. आपला जो पाय असतो, जो आपला पायाचा भाग असतो, त्या पायाच्या भागातला जो टाचेचा भाग असतो, तळपाय आपण ज्याला म्हणतो, या तळपायाचा आपल्याला उपयोग करायचा आहे. बघा, आपल्या डाव्या पायाचा जो तळपाय आहे त्याच्यावरती हिरव्या रंगाच्या पेनाने, पेन हिरवाच असावा, नाहीच हिरवा तर ब्ल्यू म्हणजे निळ्या रंगाचा पेन तुम्हाला घ्यायचा आहे. त्या निळ्या रंगाच्या पेनाने तुम्हाला त्या तळपायावरती तुमची इच्छा लिहायची आहे. तुमची इच्छा लिहत असताना तुम्हाला ती पॉझिटिव्हिटीने लिहायची आहे. आता पॉझिटिव्हिटीने तुम्हाला ती कशी लिहायची आहे, तर समजा तुम्हाला नोकरी हवी आहे, तुम्हाला तळपायावरती फक्त इतकंच लिहायचं आहे, मला मनासारखी, माझ्या पसंतीची नोकरी लागलेली आहे. विवाहासाठी करताय, मला हवं त्या ठिकाणी माझा विवाह जुळलेला आहे. धनप्राप्तीसाठी करताय, माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे आणि मला धनप्राप्ती झालेली आहे. तुम्ही कर्जमुक्तीसाठी करताय, माझ्या डोक्यावर असणारं संपूर्ण कर्ज हे नील झालेलं आहे आणि मी कर्जातून मुक्त झालेलो आहे. तुम्ही जर नवीन एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी करताय, मला माझ्या मनासारखा नवीन व्यवसाय लाभलेला आहे आणि त्या व्यवसायात मला खूप नफा मिळत आहे. म्हणजे जी इच्छा असेल ती पॉझिटिव्हिटीने तुम्हाला उजव्या पायावरती लिहायची आहे आणि त्या इच्छेच्या खाली तुम्हाला फक्त 3 शब्द लिहायचे आहेत. 3ही शब्द असे आहेत, कुरू कुरू कुरू. पॉझिटिव्हिटीने इच्छा लिहायची आणि त्याच्या खाली कुरू कुरू कुरू. बघा, कुरू 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 हे 3 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. संस्कृतमध्ये असणारे कुरू हे 3ही शब्द म्हणजे एकच शब्द आहे, पण ते 3 वेळा लिहायचे आहेत. जे इच्छा प्राप्तीसाठी, बघा, जे इच्छा प्राप्तीसाठी, जे आपल्याला हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी अत्यंत पॉवरफुल मानले जातात. जेव्हा पॉझिटिव्हिटीने तुम्ही तळपायावर इच्छा लिहिता आणि त्याच्या खाली जेव्हा तुम्ही कुरू कुरू असं 3 वेळा लिहिता, तेव्हा तुमची ती पायावरती लिहिलेली जी इच्छा आहे ती ब्रह्मांडापर्यंत म्हणजे आपल्या युनिवर्सपर्यंत पोहोचली जाते. लिहिल्यानंतर तोच उजवा पाय तुम्हाला 3 वेळा जमिनीवरती आपटायचा आहे. किती? 3 वेळा.
3 वेळा जमिनीवरती अलगद आपटायचं आहे आणि त्याच्यानंतर लेट्स गो. तुमचं जे काही दिवसभर काम असेल ते तुम्ही करू शकता. हा उपाय तुम्ही दिवसभरात फक्त एकदाच करा. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल दिवसभरात तेव्हा तुम्ही कधीही करा, पण ज्या दिवशी तुम्ही कराल त्या दिवसापासून 21 दिवस करा. आज करताय, आज उद्या परवा असं 21 दिवस सलग करा. मासिक धर्म, सुट्टा काळ, कुठलेही नियम नाही, काहीच नाही. 21 दिवसांमध्ये तुम्ही जे काही त्या पायावरती लिहाल, जे काही तुम्ही मागाल ते तुमच्यापर्यंत येईल. तुम्हाला जे हवं ते प्राप्त होईल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. यासाठी तुम्हाला वही घ्यायची आणि एक पेन घ्यायचा आहे. कित्येक वेळा हा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे. एक छान वही घ्यायची. वहीवरती तुम्ही हिरवा किंवा लाल, पिवळा, निळा, काळा सोडून कुठलाही पेन घेऊ शकता. तुम्हाला त्या वहीवरती पहिल्याच पेजवरती तुमची इच्छा पॉझिटिव्ह वेमध्येच लिहायची आहे आणि त्याच्या पुढे फक्त तुम्हाला धन्यवाद ब्रह्मांड असं लिहायचं आहे. पुन्हा तुम्हाला त्याच ओळीच्या खाली पुन्हा तुमची इच्छा पॉझिटिव्ह वेमध्ये लिहायची. समजा नोकरीसाठी करताय, मला नोकरी लागलेली आहे, धन्यवाद ब्रह्मांड. माझा विवाह जुळलेला आहे, धन्यवाद ब्रह्मांड. माझी कर्जातून मुक्तता झालेली आहे, धन्यवाद ब्रह्मांड. जे पण तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला पॉझिटिव्हिटीमध्ये लिहून धन्यवाद ब्रह्मांड लिहायचं आहे. असं तुम्हाला ते वही असं तुम्हाला वहीच्या त्या पेजवरती 21 वेळा मोजून लिहायचं आहे. किती? 21 वेळा. 21 वेळा लिहिल्यानंतर ती वही बंद फोल्ड करायची आणि कुठेही घरातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये किंवा कपाटामध्ये वगैरे ती ठेवून द्यायची. ज्या दिवशी तुम्ही हे कराल त्या दिवसापासून सलग 21 दिवस करा. रोज वहीच्या त्या पेजवरती एक पेजवरती 21 वेळा लिहायचं. दुसऱ्या दिवशी पुन्हा 21 दिवसांमध्ये सतत मनात पॉझिटिव्हिटी ठेवायची. सतत मनामध्ये एक ते ठेवायचं की हो, ते मला मिळालेलं आहे, ते माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि ते फक्त माझं आहे. जर तुमची इच्छा 8व्याच दिवशी पूर्ण झाली, उपाय तिथेच सोडा. तुमची इच्छा जर 4थ्या दिवशी पूर्ण झाली, उपाय तिथेच सोडा. पण जर तुमची इच्छा 21व्या दिवशी पूर्ण झाली तर 21 दिवसापर्यंत सलग हा उपाय करा. 21 दिवसातही बायचान्स एखाद्याची इच्छा नाहीच पूर्ण झाली, लेट्स गो करा. एखादी इच्छा 10 वर्षात पण पूर्ण होणार असेल, ती इच्छा तुमची 1 महिन्यात पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी स्वतः हा उपाय बऱ्याच वेळा केलेला आहे आणि तुम्हाला सांगते, खरंच या उपायामध्ये खूप जास्त शक्ती आहे. फक्त तुम्ही पॉझिटिव्ह राहा. पॉझिटिव्ह राहिला तर तुम्हाला सांगते, दिवस खूप झाले, काही तासातच तुम्हाला याचा अनुभव येईल. तिसरा उपाय जो आहे, या तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला हवंय तमालपत्र, तेजपत्ता ज्याला आपण म्हणतो. 7 तमालपत्र घ्यायचे, हिरव्या रंगाचा पेन घ्यायचा आणि आपल्या समोर एक मेणबत्ती ठेवायची, कॅन्डल. एक तमालपत्र घ्यायचं, त्यावर आपली इच्छा लिहायची. पैसा, नोकरी, धनप्राप्ती, कर्जमुक्ती, घर, बंगला, व्यवसाय, काही पण तुम्हाला जे हवं असेल एका शब्दात लिहा. 7ही तमालपत्रांवरती लिहून 7ही तमालपत्र आपल्या बाजूला एखाद्या प्लेटमध्ये ठेवा. आपल्या समोर कॅन्डल ठेवा. पहिलं तमालपत्र उचलल्यानंतर दोन्ही डोळे बंद करा. तुम्ही त्या तमालपत्रावरती जे काही लिहिलंय, जे पण तुम्ही लिहिलंय ते इमॅजिन करा. हो, माझ्याकडे खूप पैसा आहे, पैसा येत आहे, पैशाने माझं घर भरलं आहे, माझं कपाट भरलं आहे, असं पॉझिटिव्ह चित्र डोळ्यासमोर आणा आणि हेच तमालपत्र समोर असणाऱ्या कॅन्डलवरती जाळा. पुन्हा दुसरं तमालपत्र घ्या. पुन्हा पॉझिटिव्ह वेमध्ये पॉझिटिव्हिटीने पूर्ण ते चित्र डोळ्यासमोर आणून पुन्हा ते तमालपत्र तिथे जाळा. असे 7ही तमालपत्रे एक एक करत तुम्हाला कॅन्डलवरती पॉझिटिव्ह वेमध्ये जाळायचे आहे. हा उपाय सलग 7 दिवस केलात, 7 दिवस रोज त्याच टायमाला जर तुम्ही 7 तमालपत्र जाळलीत, तुम्हाला सांगते, जे तुम्ही त्यावरती लिहिलंय, जे तुम्ही त्यामध्ये मागितलंय ते तुम्हाला मिळणार. फक्त 7ही दिवस तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे. खूप साधे सोपे 3ही उपाय आहेत. तिघांपैकी कुठला पण एक करा. शक्य असेल तर 2 करा किंवा 3 करा. नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.